नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग आणि गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर सोनं किंवा चांदी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. पण जर तुम्ही उद्या सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका. उद्याच्या दिवशी फक्त 20 ते 30 रुपयांची एक साधी वस्तू घरी आणणं देखील शुभ मानलं जातं, अतिशय पवित्र मानलं जातं. आता ती वस्तू कोणती आहे, तिचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर उद्या सकाळी आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर कोणती कामे किंवा सेवा उपाय करायचे आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, उद्या 18 जून 2026 गुरुवार गुरुपुष्यामृत योग पहाटे 5:23 पासून ते सकाळी 11:32 पर्यंत राहणार आहे. आता या शुभ काळामध्ये सर्वप्रथम आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शक्य असल्यास पिवळी फुले आपल्याला देवांना अर्पण करायची आहे. विशेषतः स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना किंवा तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांना पिवळ्या रंगाची फुले आपल्याला अर्पण करायची आहे आणि देवघरासमोर बसून ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे. तसेच आपल्या गुरूंच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा जप करायचा आहे. आणि उद्या या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला काही उपाय करायचे आहे. आता उपाय जे करायचे आहे ते आपल्याला सकाळी 5:23 पासून ते सकाळी 11:32 पर्यंतच करायचे आहे, कारण हा जो वेळ आहे तो गुरुपुष्यामृत योगाचा शुभ काळ आहे. आता बघा, जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील किंवा शाळेत जाणारी मुलं असतील, ती शिकत असतील तर त्यांच्यासाठी विशेषतः आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. बघा, उद्या जर तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीला 5 पिवळी फुलं मुलांना अर्पण करायला सांगायचे आहे आणि मुलांना ओम ऐं सरस्वते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायला सांगायचा आहे. ओम ऐं सरस्वते नमः. बघा, हा जो मंत्र आहे तो सरस्वती मातेचा बीज मंत्र मानला जातो आणि गुरुपुष्यामृत योग हा गुरुग्रहाशी निगडित आहे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी जर आपण आपल्या मुलांनी या मंत्राचा जप केला तर ज्ञान, बुद्धी आणि अभ्यासात एकाग्रता वाढण्यासाठी हा मंत्र अतिशय शुभ आणि परिणामकारक मानला जातो. म्हणून आपल्या मुलांना हा एक छोटासा उपाय उद्या नक्की करायला सांगा. आता पुढचा उपाय आहे तो म्हणजे व्यापारी बांधवांसाठी किंवा एखादं तुमचं दुकान असेल किंवा कारखाना असेल, छोटासा उद्योगधंदा असेल तर हा उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. बघा, एक हळकुंड घ्यायचा आहे. हळकुंड असतं ते अखंड हळकुंड घ्यायचं आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे आणि या दोन्ही वस्तू पिवळ्या कापड्यात बांधून आपला दुकानाचा जो काही गल्ला असेल किंवा तिजोरी असेल, जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवत असाल तिथे या दोन्ही वस्तू ठेवून द्यायच्या आहे. आता बघा, हळकुंड आणि सुपारी हे शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे उद्याच्या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर हा उपाय केल्यानं आपल्या व्यवसायात बरकत होते आणि आपली प्रगती होत असते. आता जर तुम्ही नवीन व्यवसाय किंवा नवीन काम, नवीन वाहन, मोबाईल किंवा लॅपटॉप, कम्प्युटर किंवा इतर कोणतीही महत्त्वाची नवीन वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर उद्याचा गुरुपुष्यामृत योगाचा दिवस अतिशय शुभ आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांना शाळेत ॲडमिशन करायचे असतील किंवा नवीन क्लासेस लावायचे असतील किंवा मुलांसाठी काही पुस्तके, वह्या, शालेय वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा उद्याचा गुरुपुष्यामृत योग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून जमलं तर उद्या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा. आणि आता आपण जाणून घेऊया की आपण कोणती 20 ते 30 रुपयाची वस्तू घरी आणायची आहे. तर ती वस्तू आहे हळद आणि हरभऱ्याची डाळ. बघा, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळद आणि हरभऱ्याची डाळ घरी आणून आपल्या देवघरामध्ये ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, धनधान्याची बरकत होते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते. कारण
हळद आणि हरभऱ्याची डाळ यांचा रंग पिवळा आहे आणि पिवळा रंग हा आपल्या गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो. आणि म्हणूनच उद्या जरी तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल तरी देखील 10 ते 20 रुपयांची हळद आपल्याला दुकानातून आणायची आहे किंवा हरभऱ्याची डाळ आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसमोर ती हळद आणि हरभऱ्याची डाळ अर्पण करायची आहे. शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, पूजा करायची आहे आणि मग त्यानंतरच ही हळद आणि हरभऱ्याची डाळ आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाकासाठी वापरू शकतो. त्याचबरोबर उद्या जमलं तर पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. देवाला पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य अर्पण करायचा आहे, केळी अर्पण करायची आहे. तसेच एखाद्या गरीब व्यक्तीला काहीतरी दानधर्म आपल्या क्षमतेनुसार करायचा आहे. आता आपण जाणून घेऊया की उद्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाही. तर उद्याच्या दिवशी घरात भांडणे आणि वाद टाळायचा आहे, मांसाहार आणि मद्यपान करायचा नाही, कटू बोलणं टाळायचं आहे आणि शक्य असल्यास कोणालाही उद्याच्या दिवशी पैसे उधार द्यायचे नाही अशी धार्मिक मान्यता सांगितली जाते. किंवा कोणाकडूनही उद्याच्या दिवशी पैसे उसने घ्यायचे नाही. यावर्षी गुरुपुष्य अमृत योगासोबतच सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि विनायक चतुर्थीचा शुभ संयोग देखील जुळून आला आहे. म्हणून हा दिवस अनेक पटीने अत्यंत शुभ मानला जातो. शक्य असल्यास तुमची जी काही पूजा असेल, खरेदी असेल, शुभ कामे असतील, दानधर्म असतील ती सकाळी 11:32 आतच करून घेण्याचा प्रयत्न करा. आता यापैकी तुम्ही उद्या कोणता उपाय करणार आहात किंवा हळद आणि हरभऱ्याची डाळ घरी आणणार आहात का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.